हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ MK. तर आज आपण बघतोय शॉर्टकट मेथड्स टू फाइंड YP. त्यातली केस 4. ओके, इफ f of x is equal to x raised to m where m is a positive integer, then how to find YP in that case. ओके, ते आज आपण बघणार आहे. तर YP is equal to 1/5 of d ऑपरेटिंग ऑन x रेज टू m. तर इथं दोन फॉर्म्युले एक्झिस्ट होतात जे की तुम्ही ऑलरेडी 12th स्टँडर्डमध्ये बघितलेले असतील. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला आहे 1/1 मायनस x आणि दुसरा आहे 1/1 प्लस x. ओके, तर 1/1 मायनस x हे जे एक्सपान्शन आहे इट इज 1 प्लस x स्क्वेअर प्लस x क्यूब प्लस x रेज टू 4 प्लस सो ऑन. ओके, अँड सेकंड वन इज 1/1 प्लस x, इट इज 1 मायनस x प्लस x स्क्वेअर मायनस x क्यूब प्लस x रेज टू 4 मायनस सो ऑन विथ अल्टरनेटिंग प्लस मायनस साइन्स. ठीक आहे, तर या दोन फॉर्म्युलांचा आपण यूज करणार आहे टू फाइंड आउट YP. इथं असे ॲज सच फॉर्म्युला असं ॲज सच काही नाही आहे. तर तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे, तर एक्झाम्पल वाईजच तुम्हाला रिअरेंज करावं लागणार आहे दिलेल्या 5 of d ला इन टर्म्स ऑफ 1 मायनस एक्स और 1 प्लस एक्स, आणि मग एक्सपांड करावं लागेल बाय युझिंग दिस फॉर्म्युला. सो याला बॉक्स करून घ्या, हे तुम्हाला यूज करायचे. ओके, सो let us have one example of this type. Solve. Let the example be, okay, we will take this example, d square minus 1 operating on y is equal to x cube. D square minus 1 operating on y is equal to x cube. Okay, we have to solve this. This is clearly non-homogeneous LDE with constant coefficients. Okay, hence the general solution is y is equal to yc plus yp. This is the general solution. Okay, now to find YC, the auxiliary equation is d square minus 1 is equal to 0. Okay, this is the auxiliary equation, that is r square minus we replace d by r here. Okay, so that is r square minus 1 is equal to 0. Hence roots are r is equal to plus minus 1. So roots are real and repeated. Sorry, roots are real and distinct. Okay, so what is the YC? Hence YC is equal to C1 e raised to x plus C2 e raised to minus x. Okay, this is your YC. Now to find YP, YP is equal to 1 by polynomial, auxiliary polynomial, it is d square minus 1 operating on x cube. Right hand side function is x cube. Okay, so it is given by 1 upon, we can take this minus common, so you will have 1 minus d square operating on x cube. Okay, so it is equal to minus, now what is the value of x here? X is this d square. Okay,
या फॉर्म्युलामध्ये 1/1 - x हा जो फॉर्म्युला आहे, लेट मी हायलाइट इट. ओके, तर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक्सच्या ऐवजी आता d² टाकायचं आहे, बरोबर. सो एक्सच्या ऐवजी d² टाकलं तर कसं होईल एक्सपान्शन, इट विल लुक लाईक 1 प्लस एव्हरीवेअर वी हॅव प्लस इन दिस फॉर्म्युला. ओके, सो 1 प्लस d², एक्सची व्हॅल्यू d² आहे, प्लस d²चा स्क्वेअर कारण आपण x² घेतो, प्लस d²3 कारण आपण क्यूब घेतो, अँड सो ऑन, ऑपरेटिंग ऑन x³. ओके, ऑपरेटिंग ऑन x³. सो इट इज इक्वल टू -1 multiplied by x³. ओके, लेट मी एक्सपांड इट. 1 प्लस d² प्लस d²चा स्क्वेअर म्हणजे d⁴ प्लस d²चा क्यूब म्हणजे d⁶. आता मला सांगा, कुठलीही पॉलिनॉमियल घेतली, nth ऑर्डर्ड पॉलिनॉमियल, nth डिग्री पॉलिनॉमियल, तर त्या पॉलिनॉमियलचा n+1th डेरिव्हेटिव्ह आणि पुढचे सगळे 0 येतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे बघा, x घेतला तर एक्सचं सेकंड डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे, 0, कारण एक्सचं पहिलं डेरिव्हेटिव्ह येतं 1 आणि दुसरं येईल 0, बरोबर. तसंच x² घेतला तर x²चं पहिलं डेरिव्हेटिव्ह येईल 2x, दुसरं डेरिव्हेटिव्ह येईल 2 आणि तिसरं डेरिव्हेटिव्ह येईल 0. म्हणजे इन जनरल कुठलीही n डिग्री पॉलिनॉमियल जर आपण घेतली तर तिचं n+1th डेरिव्हेटिव्ह 0 येतो. म्हणजे x³ 4th डेरिव्हेटिव्ह आणि पुढचे सगळे 0 येणार आहेत, बरोबर. मग त्यामुळे ही d⁶ ही टर्म घेण्यात काही पॉईंटच नाही आहे, तरी पण आपण घेतलेली आहे. बघूयात. सो इट इज इक्वल टू -1 × x³ इज x³ प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ x³. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज, इथं आपण सिरियली लिहूयात, x³ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 3x², 3x² परत डेरिव्हेटिव्ह 6x, 6xचं परत डेरिव्हेटिव्ह 6 आणि 6चं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे, 3x² आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह येईल 6x. सो प्लस 6x प्लस 4th डेरिव्हेटिव्ह इज 0 प्लस 6th डेरिव्हेटिव्ह इज ऑल्सो 0 over. So what is your yp? -x³ - 6x. This is your yp. So the general solution of this differential equation is y is equal to yc plus yp, that is c1 e⁻x plus c2 e⁻x minus x³ - 6x. This is your general solution of the given differential equation. ओके, आता याच्यात अजून वेगवेगळ्या व्हरायटी असू शकतात प्रॉब्लेम्समध्ये, तर त्या आपण जेव्हा पुढच्या केसेस बघणार आहे, केस 5 आणि केस 6, त्यावेळी तुम्हाला क्लिअर होऊन जातील की त्या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये काय करायचं. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करू शकता, किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ओके, आणि जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे व्हिडिओच्या किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्या ग्रुपवरती मी तुम्हाला याचे PDF नोट्स जे आहेत ते फॉरवर्ड करेन. ठीक आहे, थँक्यू.